लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रेला सुरुवात होतीये। अंतरवाली सराटीपासून जवळ असलेल्या मंडल स्तंभापासून या यात्रेची सुरुवात होतीये। विशेष म्हणजे ही यात्रा अंतरवाली सराटीमधून जाणार आहे। तर याच अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचंही उपोषण सुरू आहे। नेमकी कशी असणार आहे ही यात्रा याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूया। तर मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे आणि त्याच ठिकाणाहून लक्ष्मण हाकेंची देखील यात्रा जाणार आहे। आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहणारच आहोत। मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून जी ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रा होते त्या यात्रेला सध्या सुरुवात झाली। अंतरवाली सराटीपासून जवळ असलेल्या मंडल स्तंभापासून ही यात्रेची सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे ही यात्रा अंतरवाली सराटीमधून जाते। तर याच अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। शिवाय जालना पोलिसांनी सध्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघचौरे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारेंना नोटीस पाठवण्यात आली आहे। कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। जालना पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे। तर अंतरवाली सराटीमध्ये जे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो। त्यामुळे आता प्रशासनाकडून चांगलीच खबरदारी घेतली जाते। ओबीसी जनाक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठवण्यात आली आहे। कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील यावेळेस प्रशासनाकडून देण्यात आलाय। जालना पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे। लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघचौरे यांना देखील पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। आजपासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव जनाक्रोश यात्रा सुरू होते आणि याच यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून त्यांना नोटीस पाठवली आहे। तर अंतरवाली सराटीपासून जवळच असलेल्या मंडल स्तंभापासून या यात्रेची सुरुवात होते। विशेष म्हणजे ही यात्रा अंतरवाली सराटीमधून जाते आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अर्थातच प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। कारण लक्ष्मण हाके आणि वाघचौरे या दोघांना देखील पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। बचाव जन आक्रोश यात्रेला आजपासून सुरुवात होते आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली या ओबीसी बचाव आरक्षण यात्रेचं जे आहे तर सुरुवात होणार आहे। मी सध्या या मंडळ स्तंभ या ठिकाणी उभा आहे। अंतरवालीपासून जवळ असलेल्या या मंडळ स्तंभापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि या यात्रेला 9 वाजता या यात्रेची सुरुवात होण्याची शक्यता आहे। आणि लक्ष्मण हाके असतील किंवा नवनाथ वाघमारे असतील ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या उपस्थित या यात्रेला सुरुवात होणार आहे। या यात्रेसाठी आता तयारी सुरू झालेली आहे। या ठिकाणी या मंडळ स्तंभाजवळ खुर्च्या असतील, कार्यक्रमाची सगळी जवळपास तयारी झालेली आहे। कार्यकर्ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। ही यात्रा नेमकी कशी असणार आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। यात्रा कशी निघणार, कुठून कशी आणि कुठपर्यंत जाणार? या यात्रेची सुरुवात ही देशातील प्रथम मंडल स्तंभ आरक्षण स्तंभ दोदडगाव तालुका अंबड जिल्हा जालना इथून होत आहे। यानंतर ही यात्रा रामगावान वडीगोद्रीहून पुढे अंतरवाली सराटी, त्यानंतर ही यात्रा शहागड बाग पिंपळगाव गेवराई व संध्याकाळी 6 वाजता चकलांबा या ठिकाणी असणार आहे। गेवराई आणि चकलांबा या 2 ठिकाणी मेळावे असणार आहे आणि लोकांची जी तयारी आहे या मेळाव्याच्या बाबतीतली ही उत्स्फूर्तपणे आहे। जरी पावसाचं थोडं वातावरण असलं तरी लोकांच्या कालच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील, मोबाईलवरून याद्वारे झालेला संपर्क असेल, लोक हा मेळावा ही यात्रा यशस्वी करण्यासाठी उत्स्फूर्तपणे कामाला लागलेली आहे। ही यात्रा अंतरवाली सराटीतून जाणार आहे। मनोज जरांगेंचं पण तिथे उपोषण सुरू आहे। कुठेतरी हे इथून जाऊ नये असं पोलिसांचं म्हणणं आहे। यावर काही चर्चा झाली पोलिसांची? यावर जे व्यवस्थापन कमिटी आहे ते पोलिसाशी व्यवस्थित समन्वय साधून योग्य मार्गे काढते। आपण हा वाद टाळता येईल म्हणजे? आज यात्रा काढणाऱ्यांचं समितीचं मूळ उद्देश हे ओबीसीचं संघटन करणं आहे, वाद करणे नाही। त्यामुळे ही यात्रा योग्य मार्गाने जाईल। नक्कीच ही यात्रा योग्य मार्गाने जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। या यात्रेची सुरुवात देशातील पहिला मंडळ स्तंभ येथून होत आहे। त्यामुळे आता 9 वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे। आता ही यात्रा अंतरवालीतून जाते की पोलीस त्यांना थांबवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल सह मोहसिन शेख, NDTV।